श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 90 90 78 78 33। नाशिक जिल्हा कायद्याचा वाले केले, नाशिक जिल्हा कायद्याचा वाले केले, नाशिक जिल्हा कायद्याचा वाले केले। ऐन दिवाळीच्या काळात चर्चेचा विषय बनलेलं सातपूर गोळीबार प्रकरण ही मोठी बातमी त्या दरम्यान समोर आली होती। गेल्या 2 महिन्यांपासून फरार असलेला लोंढे टोळीचा मुख्य सूत्रधार भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना नाशिक पोलिसांनी नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेतलंय। आज सकाळी पोलिसांना सुगावा लागताच दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या दोघांना ताब्यात घेतलं। या कारवाईच्या दरम्यान भूषण लोंढेचे दोन्ही पाय देखील फ्रॅक्चर झाले। उपचारानंतर 2 दिवसांनी भूषण लोंढे याला नाशिकमध्ये दाखल केलं जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली। सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण लोंढे तसेच त्याचा साथीदार प्रिन्स सिंग हे दोघे काही दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते। त्याचा बऱ्याच ठिकाणी शोध घेण्यात आला। तो उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीवरून तेथे क्राईम ब्रँच युनिट 2 येथील पथक डॉक्टर हिरे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक हे गेले होते। यांनी जाऊन तिकडे शोध घेतला असता आरोपी भूषण लोंढे तसेच प्रिन्स सिंग हे दोघे आरोपी नेपाळ बॉर्डरजवळ मिळून आलेले आहेत आणि त्या दोन्ही आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेतलेला आहे। सध्या हे आरोपी ट्रान्झिट रिमांडमध्ये असून उद्या रात्री उशिरापर्यंत नाशिक शहरामध्ये पोहोचतील। त्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी छतावरून दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि त्या उडी मारल्यामधून त्याच्या पायाला इंजुरी झाली। त्याने तिकडे उपचार घेतलेले आहेत। त्या उपचारानंतर त्याला डॉक्टरांनी सोडलेला आहे आणि आता तो ट्रान्झिट रिमांडमध्ये आहे। उद्या रात्रीपर्यंत पोहोचेल। खरं तर एक मोठी कारवाई नाशिक पोलिसांनी केलेली आहे। आपल्याला बऱ्याच दिवसापासून पाहिजे होता। त्याच्याविषयी अनेक तक्रारी आहेत, अनेक गुन्हे देखील दाखल आहेत। यापुढे देखील तक्रारी येऊ शकतील। तर जेव्हा तो ताब्यामध्ये येईल त्याच्याकडे आणखी चौकशी होईल, त्यानंतर आणखी गुन्हे नक्कीच उघडकीस येतील। सातपूर गोळीबार प्रकरणासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेला लोंढे अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। आता महत्त्वाच्या आणि मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे। 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी 9 न्यूज महाराष्ट्रसाठी इसाक कुरेशीसह साहिल बेलसरे।